नाशिकमधली बातमी आहे। विधान परिषद निवडणुकीत महायुतीची डोकेदुखी काही थांबण्याचं नाव घेत नाहीये। मंत्री उदय सामंत आणि गिरीश महाजनांच्या प्रयत्नांनंतरही गोकुळ गीते हे लढण्यावर ठाम आहेत। तसंच मुख्यमंत्र्यांनी भेटायला बोलावल्यास जाईन, मात्र तडजोड करणार नसल्याचंही गोकुळ गीतेंनी स्पष्ट केलंय। मी सटाण्यामध्ये प्रचारात असताना मला त्या ठिकाणी आमचे मोठे बंधू गणेश भाऊंचा फोन आला का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब आपले फडणवीस साहेबांचा त्यांना कॉल आलेला होता की गोकुळला घेऊन तू मुंबईला पोच। तर गणेश भाऊ काल दुपारीच मुंबईकडे रवाना झालेले, पण मला आता माझ्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्री साहेब त्या ठिकाणी दिल्लीला गेलेले आहे। पण मला गणेश भाऊंचा निरोप आहे की आपल्याला उपमुख्यमंत्री शिंदे साहेब त्या ठिकाणी आज भेटणार आहेत। नाही, मला जर मुंबईत जाऊन तसं काही सांगितलं गेलं की आपल्याला दिल्लीला जायचं, तर आता शेवटी तिथं मला जाणं क्रम प्राप्त आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला। नाही, मला त्यांनी आश्वासन देण्यापेक्षा मी तडजोड करणारा कार्यकर्ता नाही। मला कुठली आश्वासनं नको आहे, मी माझी निवडणूक लढणार आहे आणि अशी काही मी त्यांच्याकडे मागणी पण केलेली नाही। ते जे आमदार आहे 74 वर्षीय, हे निष्क्रिय आहे। यांनी त्यांच्या 8 वर्षाच्या कार्यकाळात सपशेल अपयशी ठरलेले आहे आणि लोकांची जनभावना आहे का गोकुळ गीते तुम्ही लढा, तुम्ही घरात बसले तरी आम्ही तुम्हाला मतदान करणार आहेत। अशा वेळेस मी त्यांचा घात करणं मला शोभत नाही। मी त्यांचा मान ठेवण्यासाठी मी त्यांना एकच सांगितलं, मी थांबू शकतो, मी व्यक्तिगत घरात थांबू शकतो, मी पाठिंबा हा शब्द त्यांना वापरू शकत नाही, कारण पाठिंबा देण्यासारखं योग्य व्यक्तिमत्व त्यांचं नाहीये।